पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 ऑक्टोबरला वाशिम दौऱ्यावर येणार आहेत आणि ते पोहरा देवीचं दर्शन घेणार आहेत। राज्य सरकारनं तयार केलेल्या विरासत ए बंजारा या जागतिक दर्जाच्या वस्तुसंग्रहालयाचं मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार आहे आणि मोदींच्या दौऱ्याची मंदिर प्रशासनाकडून सध्या जोरदार तयारी केली जाते। तर बंजारा समाजाचे धर्मगुरू बाबूसिंग महाराज यांच्याकडून या संदर्भातली माहिती जाणून घेतली आमचे प्रतिनिधी गणेश मोहोळे यांनी। काय सांगसाल महाराज, कशा स्वरूपाची तयारी व कशा स्वरूपाचं स्वागत तुमच्या वतीने करण्यात येणार आहे? 5 ऑक्टोबरला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी साहेब प्रथमच ग्रामीण भागात येत आहे आणि देवीचं दर्शन, शेवादास महाराजांचं दर्शन, धर्मगुरू रामराव बापूचं दर्शन घेऊन समाजाला आशीर्वाद उपदेश देणार आहे। हा कार्यक्रम इतिहासात नोंद करण्यासारखी गोष्ट आहे। आजपर्यंत भारताचे पंतप्रधान ग्रामीण भागात आले नाही, पण रामराव बापूच्या देवीच्या आशीर्वादाने प्रथमच येत आहे। इथं आम्ही सर्व बंजारा समाजांचे सर्व प्रतिनिधी, समाज बंधू, साधू संत सर्व मिळून खूप काही जयंती तयारी चालू आहे। सर्व गाव, सर्व स्वच्छ रोड, रस्ता, पाणी येणाऱ्या लाखोशा लोकांची व्यवस्थासाठी सर्व महाराष्ट्र गव्हर्नमेंट सज्ज आहेत। इतिहासात नोंद होईल असा भव्य दिव्य सोहळा पोहरागडावरती पार पडणार आहे नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये। गणेश मोहोळे, झी मीडिया, पोहरागड, वाशिम।